रणजित सावरकरांच्या प्रतिष्ठाननं हलाल प्रमाणपत्राप्रमाणेच ओम प्रमाणपत्र जारी केल्यानं वाद पेटलाय। प्रमाणपत्र वाटपावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतलाय। मंदिराबाहेर प्रसाद पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना हे प्रमाणपत्र देणारे सावरकर कोण असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं विचारला। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। रणजित सावरकरांच्या प्रतिष्ठाननं हलाल प्रमाणपत्राप्रमाणे ओम प्रमाणपत्र जारी केलेलं आहे आणि त्यामुळे आता वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रमाणपत्र वाटपावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आरोप केलेला आहे, आक्षेप घेतलेला आहे। अशा स्वरूपाची संस्थात्मक यंत्रणा घेऊन सर्टिफिकेट वाटायचा कार्यक्रम सुरू करत असेल तर त्याला झुगारलं पाहिजे। आणि धार्मिक संस्थांच्या ठिकाणी, धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांवर नियंत्रण करणारी तिथली नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका, त्याच्यानंतर वरती राज्य शासन, त्याच्या मंत्रालय, प्रशासन हे आहे ना, त्यांनी याच्याबद्दल लक्ष घातलं पाहिजे। त्यामुळे अशा पद्धतीची समांतर न्याय व्यवस्था चालवून तुम्ही जर लोकांना वेठीला धरत असेल आणि त्याच्यामध्ये धार्मिकतेचा त्याला मुलायम देत असेल तर हे निषेधार्ह आहे।